फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही? अपेक्षा करते खूप छान मजेत मस्त असणार. तर आज आपण बनवणार आहोत अतिशय कुरकुरीत तांदळाच्या पिठाची चकली. चला तर मग सुरू करूया. तर सर्वात आधी मी 3 कप बेसन घेतलेला आहे आणि 1 वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून मी लाल तिखट घेतलेलं आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून हळदी पावडर. त्याच्यानंतर मी घेतलेला आहे 1 टेबलस्पून धनिया पावडर, 1 टेबलस्पून ओवा घेतलेला आहे, 1 टेबलस्पून जिरा, त्याच्यानंतर 1 टेबलस्पून तीळ, त्याच्यानंतर आला लसणाचं पेस्ट केलेलं होतं थोडं सांबार टाकून ते, आणि त्याच्यानंतर गरम केलेलं पाणी. चकली व्यवस्थित कुरकुरीत आणि क्रंची होण्यासाठी मी त्याच्यामध्ये 1 वाटी गरम केलेलं तेल टाकत आहे, म्हणजे आपली चकली एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होणार. आता आपण सर्व मसाले पिठामध्ये एकत्र मिक्स करत आहोत. बघू शकता सगळे मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं. नेहमी चकलीमध्ये थंड तेल टाकू नये, त्यामुळे चकली नरम होऊ शकते. नेहमी गरम केलेलं तेल टाकायचं असते, त्यामुळे चकली एकदम खमंग आणि कुरकुरीत बनतो. अगदी पिठाला कडक करायचं नाही आणि अगदी मऊ पण नाही करायचं. व्यवस्थित मीडियम नॉर्मलमध्ये मळून घ्यायचं. तुम्ही चकली बनवताना कोणती चूक करता ते? आपण चकली बनवताना कधी थंड तेल टाकतो पिठामध्ये. तसं करायचं नाही. पिठामध्ये व्यवस्थित गरम आणि जास्त कडक तेल टाकायचं. त्याच्यामुळे चकली एकदम कुरकुरीत आणि खमंग होतो. बघू शकता माझं पीठ मळून झालेलं आहे. जास्त कडक पण नाही आणि जास्त मऊ पण नाही. एकदम नॉर्मलमध्ये पीठ मळून झालेलं आहे. आणि आता मी त्याच्यानंतर चकलीसाठी साचा तयार करत आहे आणि त्याच्यामध्ये पीठ टाकलेली आहे आणि मी 3 प्लेट घेतली आहे. प्लेटाला आधी तेल लावलेली आहे आणि आता त्याच्यानंतर मी गोल गोल चकल्या करत आहे. त्याच्यामुळे बघू शकता मी आता छान असे गोल गोल चकले करत आहे. माझं पीठ व्यवस्थित झाल्यामुळे चकली एकही तुटलेली नाही आहे. बघू शकता. आपल्याला एकसारख्या चकल्या बनवायच्या असतील तर असे छोटे छोटे प्लेट घ्यायचे आणि सेम साईजच्या चकल्या तयार होतात. बघू शकता. कितीही चकली करा ते तुटणार नाही. आपला पीठ एकदम मऊसूत असा तयार झालेला आहे, त्याच्यामुळे चकली तुटणार नाही आणि व्यवस्थित अशी छान सेम साईजची चकली बनून तयार होत आहे. बघू शकता किती छान अशा सेम साईजच्या चकल्या तयार झालेल्या आहेत. कधी तुम्हाला पीठ कडक वाटलं असेल तर त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून मऊ करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे चकली आपल्याला करायला त्रास होणार नाही आणि एकदम मऊसूत अशी चकली तयार होईल. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे थोडी गरम करण्यासाठी. त्याच्यामध्ये काही पाणी वगैरे असलं की तडतडत नाही. आता मी चकली झाऱ्याच्या साहाय्याने काढून घेत आहे. बघू शकता. आता तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे. आता मी तेलामध्ये चकली टाकलेली आहे. बघू शकता. कधी तेल खूप कडक गरम असते, त्याच्यामुळे आपण असं झाऱ्याच्या साहाय्याने पण चकली टाकू शकतो तेलामध्ये. त्याच्यामुळे आपल्या हातावर तेल वगैरे उधळण्याची काही भीती नसते. बघू शकता मी कशी झाऱ्याच्या साहाय्याने हळूहळू तेलामध्ये टाकत आहे चकली. बघू शकता किती छान असे बबल्स आलेले आहेत. जसं चकली आतमध्ये तेलामध्ये तळली जाईल तसे हे तेलाचे बबल्स वरती येतात. बघू शकता किती छान असे तेलाचे बुडबुडे वरती येत आहेत. बघू शकता.
चकलीला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं. चकलीला दोन्ही साईडने 4-4, 5-5 मिनिट तळून घ्यायचं. त्याच्यामुळे चकली व्यवस्थितपणे तळली जाते आणि एकदम क्रिस्पी आणि खमंग होते. बघू शकता. आता बघू शकता चकलीचा कलर गोल्डन ब्राऊन होत आहे. आता चकली तळली जात आहे. बघू शकता. आता बघा तेलाचे बुडबुडे कमी झाले. आता व्यवस्थित चकली तळून झालेली आहे. आता आपण बाहेर काढून घ्यायचं. बघू शकता आपली चकलीचा कलर किती छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि व्यवस्थित अशी तळलेली गेलेली आहे आपली चकली. बघू शकता किती छान दिसतंय ते. आता चकली तळून झाल्याच्या नंतर ती तेलातून बाहेर काढायची. झाऱ्याच्या साहाय्याने हळूहळू चकलीला बाहेर काढायचं. बघू शकता चकलीला किती छान असा कलर आलेला आहे. बघू शकता. आता हळूहळू चकलीला टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं. म्हणजे त्याच्यामध्ये काही तेल वगैरे असलं की तो निघून जातो. त्याच्यामुळे बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे गोल्डन ब्राऊन. बघू शकता आपल्या चकल्या किती छान अशा झालेल्या आहेत. तर आता आपल्या सर्व चकल्या अशा तळून झालेल्या आहेत. बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आपल्या चकलीला आणि किती छान दिसत आहेत. एकदम काटेरी आणि खमंग खुशखुशीत. तर आपल्या एकदम कुरकुरीत तांदळाच्या पिठाच्या चकल्या तयार झालेल्या आहेत. सकाळी नाश्त्यासोबत चहासोबत खायला एकदम क्रंची आणि कुरकुरीत चकली बनवून तयार झालेली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच छान रेसिपीसोबत. बाय बाय.